जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तो. आजचा हा संदेश प्रत्येकासाठी आहे ज्याच्या आयुष्यात साध्या कठीण काळ चालू आहे. कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळं चुकीचं होतंय असं वाटतं. कामात अडचण, पैशाची चिंता, कुटुंबातील समस्या आणि मनात सतत ताण. भक्तो, हो काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कठीण काळ कामाचा नसतो, कायमचा नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, संकट येतात पण भक्ताला तोडण्यासाठी नाही. कठीण काळ का येतो? आपण अनेकदा विचार करतो, देव माझ्यावरच परीक्षा का घेतो? पण खरं सांगायचं तर कठीण काळ म्हणजे शिक्षा नाही, तो एक शिकवण असते. जसं सोनं आगीत लावलं जातं, तसंच माणूसही संकटातून मजबूत बनतो. जर जीवनात कधी कधी अडचण नसतील तर आपण कधीच शिकवणार नाही. संकटात माणसाची खरी ओळख. सुखाच्या काळात प्रत्येकाचा आनंद असतो आणि संकटाच्या काळात माणसाची खरी ताकद दिसते. काही लोक लगेच हार मानतात, ते म्हणतात माझं नशीब खराब आहे. पण काही लोक धैर्य ठेवतात, ते म्हणतात हा काळ निघून जाईल. फक्त हो, यश त्या लोकांना मिळतं जे दुसरा मार्ग निवडतात. संयम का महत्वाचा असतो? आजच्या काळात लोकांना सगळं लगेच हवं असतं. यश लगेच हवं असतं, पैसा लगेच हवा असतं, सुख लगेच हवं असतं. पण जीवनात सगळ्या गोष्टी वेळ होऊन मिळतात. जसं झाडाला फळ येण्यासाठी काही महिने लागतात, तसंच प्रयत्नाला परिणाम यायला झाडाला फळ येण्यासाठी काही महिने लागतात, तसंच प्रयत्नांना परिणाम यायला वेळ लागतो. स्वामी समर्थ म्हणतात, संयम ठेवा, योग्य वेळी फळ मिळेल. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य साधं वाटतं, पण आत खूप मोठा अर्थ आहे. जेव्हा भक्ताच्या मनात विश्वास असतो तेव्हा संकट लहान वाटतात. मन मजबूत कसं ठेवायचं? कठीण काळात मन मजबूत ठेवण्याची खूप महत्वाची आहे. त्यासाठी 3 गोष्टी करा. पहिला, नामस्मरण. दररोज काही मिनिट जय जय स्वामी समर्थ म्हणा. नामस्मरण केल्याने मन शांत होतो. दुसरा, सकारात्मक विचार. सकारात्मक विचार केल्याने नकारात्मक विचार मनाला कमजोर करतात. नेहमी स्वतःला सांगा, हा काळ निघून जाईल, मी प्रयत्न करत राहील. तिसरा, कृती करत राहा. फक्त विचार करून काही होत नसतं भावा. छोटे छोटे प्रयत्न करत राहा. प्रयत्न थांबेल की कधीही ही संधीही थांबतात. एक छोटा गोष्ट. एकदा एक भक्त स्वामी समर्थाकडे आला. तो खूप दुःखी होता. तो म्हणाला, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात सतत समस्या येतात. स्वामी हसले आणि म्हणाले, तू चालत राहा, रस्ता संपला की नवा रस्ता दिसेल. त्या भक्ताला समजलं की थांबणं हा उपाय नाही. विश्वासाची शक्ती. स्वामी समर्थांची विश्वासाची शक्ती. विश्वास म्हणजे सगळं ठीक आहे असं नाही. विश्वास म्हणजे सगळं ठीक नसतानाही शांत राहणं. जेव्हा मनात विश्वास असतो तेव्हा भीती कमी होतो. तुलना करू नका दुसऱ्यांशी. आजच्या काळात लोक सतत तुलना करतात. इतरांची यश पाहून स्वतःला कमी समजतात. पण बघतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही लोक यश लवकर मिळवतात, काही उशीर. पण मेहनत करणाऱ्यांना यश नक्की मिळतं. जीवनातील एक सत्य. जीवनात 2 गोष्टी कायम असतात, एक बदल आणि दुसरा अनुभव.
आजच्या समस्या उद्या अनुभव बनेल आणि तो अनुभव तुम्हाला मजबूत बनेल. आजचा निर्णय, आजपासून एक निर्णय घ्या. संकटाला घाबरायचं नाही, प्रयत्न थांबवायचा नाही. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. हळूहळू जीवनात बदलायला सुरुवात होईल. शेवटचा संदेश, फक्त कठीण काळ हा कायमचा नसतो, तो फक्त एक टप्पा असतो. स्वामी समर्थांच्या नेहमी मनात म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून धैर्य ठेवा आणि प्रयत्न करत राहा. एक दिवस तुमचं आयुष्य नक्की बदलेल. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.